वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, संत तुकाराम महाराजांचा निसर्गावर प्रेम करायला शिकवणारा हा अभंग महाराष्ट्राच्या भूमीत रुजलेला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली तब्बल 109 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेत. सरकारी नोंदींमध्ये दाखवलेली वृक्ष लागवड प्रत्यक्षात झाली होती का, की हा संपूर्ण व्यवहार केवळ कागदावरच झालाय, फक्त कागदावरच झाडं लागली आहेत? नक्की काय काय घडलंय पाहूयात यावरचा आमचा स्पेशल रिपोर्ट. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आलं होतं. त्याच अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या वृक्ष लागवडीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. तब्बल 109 कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्षात वृक्ष लागवड झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या रिअॅलिटी चेकमध्येही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष लागवडीचे चित्र दिसून आले नाही. मी आता सध्या सोलापूर जिल्ह्यातील वनीकरण विभागाचा जो 109 कोटी रुपयाचा जो घोटाळा झाला होता त्या ठिकाणात, त्या भागातील आता पंढरपूर तनाळी रस्त्यामधील जो रस्ता आहे, पंढरपूर काशीगाव तनाळी रस्ता, त्या ठिकाणावर मी उभा आहे. आपण बघितलं तर जवळजवळ 33 कोटी वृक्ष लागवडीचा जो प्रकल्प होता तो फक्त अशा कागदांवरच दाखवण्यात आला होता. प्रत्यक्षात आपण बघितलं तर या ठिकाणी कुठलंही झाड दिसत नाहीये. आपण त्या स्पॉटवर आहोत. आपण खरं तर पाहिलं तर या स्पॉटवर एकही झाड दिसत नाही. गेल्या अनेक वर्षापासून वृक्ष लागवड केल्याचं फक्त कागदावरच दाखवलं जातं आणि 109 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. जे याचिकाकर्ते दादा चव्हाण आहेत, त्यांनी हे उच्च न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर याची सीबीआय चौकशी व्हावी आणि सीबीआय चौकशी होऊन यात जे मोठे मुख्य सचिव जे वन विभागाचे वेणुगोपाल रेड्डीसह अनेक IAS अधिकारी सुद्धा यामध्ये असल्याचं आपल्याला न्यायालयानं सांगितलेलं आहे. आणि दादा चव्हाण यांच्या मागणीनुसार आपण बघितलं तर न्यायालयाने सुद्धा आदेश दिले. सीबीआय चौकशी होऊन या फक्त जे कागदी घोड्यावर दाखवलंय वृक्ष लागवड म्हणून दाखवले, 109 कोटी रुपयाचा सोलापूर वन विभागाचा घोटाळा बाहेर आलेला आहे आणि याची चौकशी होऊन सीबीआय चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी दादा चव्हाण यांनी केली आपल्याला पाहायला मिळते. या प्रकरणी दादासाहेब चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली होती. मात्र FIR दाखल होऊन देखील तपासात अपेक्षित प्रगती न झाल्याचा आरोप करत त्यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेतली आणि याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने या कथित 109 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे निर्देश दिले आहेत. वन अधिकारी आरोपी आहेत त्याच्यामध्ये. तत्कालीन राज्याचे वन सचिव वेणुगोपाल रेड्डी, हनुमंत धुमाळ, सुवर्णा माने, मनीषा पाटील, त्यानंतर अनेक बरेचसेच वरिष्ठ 6 ते 7 IAS लेवलचे अधिकारी या म्हणजे घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे या प्रकारे पोलीस प्रशासनाने तपास न करता हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग झालेलं आहे. माझी मागणी एकच आहे की सीबीआयने निपक्षपातीपणाने तपास करावा आणि राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एक प्रकारे. आणि आपल्याच खात्यामध्ये आपल्याच शासनाच्या अधिकाऱ्यांनी जर शासनाची सामान्य जनतेची 109 कोटी रुपयाची रक्कम या अशा अधिकाऱ्यांनी हडप केलेली, आपण तात्काळ ही रक्कम वसूल करावी व वृक्ष लागवडीसाठी वापरावी हीच माझी मागणी. FIR दाखल झाल्यानंतरही तपासात विलंब झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता सीबीआय चौकशीत नेमकं कोण जबाबदार ठरतं, सरकारी निधीचा गैरवापर झाला का आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सोबतच विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही गाजण्याची शक्यता आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.